एक बाप आपल्या लहान मुलीवरती किती प्रेम करतो, म्हणजे त्या मुलीला जर साधा काटा टोचला तरी सुद्धा वेदना याला होतात. म्हणजे त्या मुलीला काहीही त्रास होऊन देत नाही हा. पण हाच बाप 1 वर्षाच्या त्याच्या मुलीला ठेचून मारेल का हो? नाही ना. पण आजच्या घटनेमध्ये असंच घडलेलं आहे. आणि या माणसानं असं का केलं? कारण त्याच्या मनामध्ये होता संशय, संशयाचं भूत. आणि जर डोक्यात संशयाचं भूत शिरलं तर काय घडतं हे आजच्या घटनेमध्ये आपल्याला लक्षात येतं. तर आता आपण सुरुवातीला ही घटना पाहूया. आणि संशयाचं भूत जर कोणाच्या डोक्यात असेल किंवा जोडीदाराबद्दल काही संशय असेल, तर नको त्या गोष्टी करण्या अगोदर ही घटना आपण पाहूया आणि त्याच्यानंतर त्या विषयावरती बोलूया. तर यासाठी आपण जाऊ अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी मंगळवेढा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं सिद्धनकेरी नावाचं गाव आहे. आता या भागामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला होता आणि त्यामुळे सोलापूर जिल्हा हादरलेला होता. तर या प्रकरणामध्ये संजय नागप्पा कोरे नावाच्या एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली. आता नक्की असं प्रकरण काय घडलेलं होतं? तर सिद्धनकेरी हा जो भाग आहे त्या भागामध्ये संजय कोरे हा तरुण राहतो आहे आणि याचं लग्न सुरेखा नावाच्या तरुणीबरोबर झालेलं आहे. याचा संसार सुरू झालाय आणि यांना एक मुलगी झाली, नाव ठेवलंय श्रीवेणी. आता श्रीवेणी साधारणपणे 1 वर्षाची होती. आता या काळामध्येच त्या पतीचा पत्नीवरती संशय होता किंवा चारित्र्यावरती संशय होता आणि आपली पत्नी आपला विश्वासघात करते आहे असं त्या पतीला वाटत होतं. आणि यामुळे नवरा आणि बायकोमधला वाद भांडणं वाढत चाललेली होते आणि पतीच्या मनामध्ये संशयाचं भूत जे आहे ते बसलेलं होतं. आणि यावरून मग तो तिला मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता. अशा पद्धतीने हे सगळं चालू असतानाच 3 डिसेंबर 2017 वार होता रविवार. रात्रीची वेळ होती, जेवायची वेळ होती आणि बायको जेवण करत होती, लहान मुलगी झोपली होती. आणि यावेळेस त्या पती आणि पत्नीमध्ये वादाला सुरुवात होते आणि हा वाद इतका वाढतो की तो नवरा इतका संतापतो आणि संतापाच्या भरामध्ये लोखंडी काम हातामध्ये घेतो आणि बायकोच्या डोक्यामध्ये घालतो, तिच्यावरती वार करतो आणि तिला ठार करतो. आता याच वेळी बाजूला लहान मुलगी झोपलेली होती. तर या बाबाच्या मनामध्ये राक्षस शिरलेला होता, शरीरात राक्षस शिरला होता आणि यानं पुढचा मागचा कोणताही विचार केला नाही आणि त्या निष्पाप बाळावरती सुद्धा यानं घाव घातले आणि त्या बाळाचाही जीव घेतला. आणि हा राक्षस एवढ्यावरती थांबला नाही, तर त्यानं त्या घरामध्ये 3 मांजरीची पिल्लं होती, त्या पिल्लांनाही पकडलं आणि त्यांनाही ठेचून काढलं. आणि नंतर ह्यानं गावातल्याच लोकांना सांगितलं, मी असं केलंय, मी तसं केलंय, अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आता गावातल्या लोकांनी हे बघितलं, त्यानंतर पोलिसांना कळवलंय आणि पोलीस जेव्हा त्या घटनास्थळावरती आले ना, त्यावेळेस अत्यंत विदारक असं वातावरण होतं. अत्यंत भयंकर अशा पद्धतीची स्थिती होती. एका बाजूला आईची बॉडी पडली, दुसऱ्या बाजूला लहान मुलाला ठेचलेलं आहे, तिसऱ्या बाजूला ती मांजरीची पिल्लं पडलेली आहेत. म्हणजे अक्षरशः शिसारी यावी अशा पद्धतीचं हे दृश्य होतं. आणि पोलिसांनी मग त्या बॉडी ताब्यात घेतल्या. त्यानंतर पंचनामा केलेला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत आणि पोलिसांनी या हैवानाला सुद्धा ताब्यात घेतलं, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. आता त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक होते महेश विधाते. तर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं. आणि या ह्या जो खटला आहे त्या खटल्यामध्ये सरकारी वकील होते सारंग वांगीकर. तर यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली होती आणि सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले होते. आता याच्यामध्ये सिद्धाराम कांबळे, समाधान वाघरे, राहुल कसबे, साधू विपुले, डॉक्टर भावेश पांडे, प्रणत शेटे आणि दत्ता मेटकरी अशा पद्धतीची मंडळी की ज्यांनी अ, ह्या साक्षीदार म्हणून समोर आले होते आणि त्यांनी या शिक्षेसाठी यांच्या साक्षी निर्णायक ठरलेल्या होत्या. आता पत्नी आणि निष्पाप मुलीचा यानं खून केलाच होता. त्याचबरोबर ती 3 मांजरांच्या लहान पिलांना सुद्धा क्रूरपणे मारलेलं होतं आणि त्यांना अत्यंत क्रूरपणे त्यांना संपवलेलं होतं. आणि त्यामुळे मग त्याच्यावरती न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 429 अंतर्गत 2 वर्ष सक्त मजुरी, म्हणजे छोट्या पिलांना, प्राण्यांना क्रूरपणे त्यांची हत्या केली म्हणून 2 वर्ष सक्त मजुरीची स्वतंत्र शिक्षा सुनावली. आणि
न्यायालयाने ज्यावेळेस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला होता, पुरावे ग्राह्य धरले होते आणि आरोपी संजय कोरे याला दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड अशा पद्धतीनं दिलेला आहे. आणि प्राण्यांच्या हत्येसाठी 2 वर्ष सक्त मजुरी आणि 2,000 रुपये दंड अशी ही शिक्षा सुनावली आहे. आता या प्रकरणामध्ये नागप्पा कोरे आणि शारदाबाई कोरे यांच्यावरती पण आरोप करण्यात आले होते, पण त्यांना यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आता ही किती भयंकर आणि मनसुन्न करणारी घटना आहे. एक संशय आणि त्यातून काय निर्माण झालं? बायको गेली, मुलगी गेली, संसार गेला आणि हा जेलमध्ये गेला. आणि त्याच्या आई-वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलंय, त्याला इथपर्यंत आणलंय, त्याचं लग्न करून दिलं. त्या आई-बापांना काय मिळालं? आणि यानं जन्माला येऊन तरी काय केलं? सगळं बरबाद झालं केवळ एका संशयामुळं. आणि म्हणून म्हणजे काय होतं, ह्या ज्या घटना आहेत ना, त्या घटना आपण बदलू नाही शकत. पण अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि डी-आर-डीचा हाच प्रयत्न असतो, की घटना घडल्या त्या तर बदलू शकत नाही, पण त्या घटना सांगून तशा घडू नयेत याच्यासाठी काय करता येईल? जर कुणाच्या मनामध्ये अशी शंका असेल, की माझा नवरा किंवा माझी बायको माझ्याशी चीट करते आहे आणि त्यांच्याबद्दल मनामध्ये संशय असेल, तर आपण काय केलं पाहिजे? आणि आपल्याकडून चुका घडू नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर मनामध्ये संशय कसा निर्माण होतो ते लक्षात घ्या. नंतर संशय कसा वाढतो आणि त्यावरती उपाय कसे करता येतील. तर मनामध्ये संशय निर्माण होतो. आता संशय जो आहे ती अचानक निर्माण होणारी गोष्ट नाही किंवा अचानक निर्माण होणारी भावना नाही, तर विचार म्हणजे मनातले विचार आणि तुमची परिस्थिती याच्यातनं संशय निर्माण होतो. आता का निर्माण होतो? तर पहिली गोष्ट असुरक्षिततेची भावना असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दलचा कमीपणा वाटत असतो, की मी दिसायला चांगला नाहीये किंवा मी सुंदर नाहीये किंवा मी असाच आहे, मी तसाच आहे आणि माझा जोडीदार माझ्यापेक्षा जास्त चांगला दिसतो किंवा चांगली दिसते, सुंदर दिसते आणि किंवा तो यशस्वी आहे, मी यशस्वी नाहीये. तर हे जे स्वतःबद्दलचा जो न्यूनगंड असतो ना, ती एक प्रकारची भीती निर्माण होते आणि मग आपला जोडीदार आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, आपल्याला तो फसवणार तर नाही ना, याच्यामधून पहिल्यांदा संशयाला वाट निर्माण होते. पहिली वीट इथं संशयाची रचली जाते. लक्षात आलं? आता पुढची गोष्ट. आपल्याला भूतकाळामध्ये काही वाईट अनुभव आलेले असतात किंवा लांबचं उदाहरण नाही सांगत. समजा आता आपण बघितलं पुण्यामध्ये त्या पोरीबरोबर ते लग्न ठरलं आणि त्या पोरीनेच याचा खून केला. ती पोरगी इतकी चांगली वागत होती, इतकी चांगली वागत होती. पण आता विषय असा झालाय, की ज्यांची लग्न ठरवतात ना, ते सगळे म्हणतात, की नाही हो, पहिलं सगळं तपासून घ्या, चेक करून घ्या, माहिती काढून घ्या. का? भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळे माणूस आता वेगळ्या पद्धतीनं वागायला सुरुवात करतो. त्यामुळे कधी-कधी काय होतं, की बाहेरचं जे वातावरण असतं, त्याचाही परिणाम आपल्या बोलण्या वागण्यावरती होतो आणि त्यामुळे संशय निर्माण होतो. आणि अजून एक गोष्ट, की आपल्याला काही वाईट अनुभव आलेले असतात. कोणीतरी आपल्याला चीट केलेलं असतं, कोणीतरी आपल्याला फसवलेलं असतं. लहानपणी किंवा नात्यातलं कुणीतरी किंवा आपल्या घरातल्या कुणाला तरी कुणीतरी फसवलेलं असतं आणि हेच मनामध्ये बसलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग संशय वाढत राहतो. त्यानंतर तिसरी गोष्ट गैरसमज आणि बाह्य घटक. म्हणजे जे गैरसमज निर्माण होतात, आजूबाजूची लोक तुम्हाला काहीतरी सांगतात, नातेवाईक काहीतरी कान भरवतात आणि आपल्या मेंदूचा एक नियम लक्षात घ्या बरं का. म्हणजे अपूर्ण माहिती असताना मेंदू स्वतःहून नकारात्मक गोष्टी गृहीत धरायला लागतो आणि मग कोणीतरी काहीतरी छोटंसं सांगितलं, की मग मेंदू त्या दृष्टीने विचार करायला लागतो. उदाहरणार्थ समजा नवरा घरी उशिरा आला किंवा बायको घरी उशिरा आली किंवा फोन उचलला नाही. तर फोन उचलला नाही याच्याबद्दल मन जे आहे ना, ते नकारात्मक विचार करायला लागतं आणि मग माझ्यापासून काहीतरी लपवते किंवा लपवतोय किंवा मुद्दामच उचलला नाही किंवा कोणाबरोबर तरी असेल म्हणूनच उचलला नाही. अशा पद्धतीनं मनामध्ये विचार यायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे संशय निर्माण होतो. आता संशय निर्माण झाला, आता संशय वाढतो कसा? तर संशय हा संसर्गजन्य रोगासारखा आहे, पण तो आपल्याच मनामध्ये वाढत राहतो आणि एकदा तो मनाला लागला, की तो सतत म्हणजे सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी अशा पद्धतीचं त्याला एक मीनिंग आहे, की त्याला एक अशा पद्धतीनं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं बघा, की नकारात्मक पुष्टीकरण आपल्या मनामध्ये सुरू होतं. ज्या व्यक्तीच्या मनात संशय निर्माण होतो, शंका निर्माण होते,
ती व्यक्ती फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचा विचार करायला सुरुवात करते. आणि मग आपल्या जोडीदाराच्या 10 चांगल्या गोष्टी असल्या तरी दिसत नाही आणि एखादी छोटीशी चूक आहे ती मात्र आपल्याला दिसते. उदाहरणार्थ मोबाईल आपल्याला दिला नाही, मोबाईल लपवून ठेवला, पासवर्ड बदललाय वगैरे, वगैरे आणि आपण त्याच पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो. पण मुळामध्ये तसं असतं का? नाही. पण ते मनामध्ये तयार झालेलं असतं. म्हणूनच संशय ह्याचा भूत कसं शिरतं हे लक्षात घ्या. त्यानंतर मग ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला वाटते, की बाबा समोरचा असा-असा वागतो आहे किंवा फोनच का नाही उचलला माझा, माझ्याकडेच असंच का केलं, अमक्याबरच का बोलत होते. आपण काय करतो? तोच विचार करत राहतो. आणि ज्यावेळेस आपला मेंदू एखाद्या घटनेचा वारंवार विचार करतो, त्यावेळेस ती घटना त्याला मोठी वाटायला लागते. आणि छोट्या-छोट्या गोष्टीतनं सुद्धा मग मोठ्या-मोठ्या गोष्टी तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मग आपण ही व्यक्ती काय करते, मनामध्ये आता अशा पद्धतीनं संशय निर्माण होतो. संशय निर्माण झाल्यानंतर संशय वाढतो. संशय वाढल्यानंतर मग समोरच्या व्यक्तीला टॉर्चर करायला सुरुवात होते. म्हणजे त्या व्यक्तीचा मोबाईल तपासला जातो, ती कुठं जाते ते बघितलं जातं किंवा हिशोब मागितला जातो आणि या सगळ्या त्रासामुळे जोडीदार जो असतो तो लांब जायला लागतो. "हे नको बाई, सारखंच कटकट करतंय" किंवा हे करतंय. मग त्यापेक्षा आपण नंतर जाऊ, उशिरा जाऊ, असं करू, तसं करू आणि जोडीदार दूर जायला लागतो. जोडीदाराचं काही बाहेर असतं का? नाही. काही चुकीचं असतं का? नाही. पण आपण चुकीचं वागायला लागतो किंवा आपल्या मनात शंका असते आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती म्हणतो, की भांडण नको म्हणून आपलं बोलायलाच नको, दूर असलेलं बरं, अशा पद्धतीने. आणि त्याच्यामुळे काय होतं, की अजूनच दुरावा वाढत जातो. आणि पुन्हा म्हणायला, की मग दूरच जाते याचा अर्थ काहीतरी असेल. आणि मग अशा पद्धतीनं एक तर संशय निर्माण होतो, संशय वाढत राहतो. आता यावरती उपाय काय आहे? आपल्याकडून किंवा आपल्या नात्यामध्ये काही चुकीचं घडू नये, यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, पुराव्याशिवाय खात्री बाळगू नका. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितलंय, मनामध्ये शंका आलीये, तर ती शंका मनात वाढण्याऐवजी त्याच्या फॅक्ट्स तपासा. म्हणजे लोकांचं बोलणं किंवा काहीतरी गृहीतकं डोक्यात ठेवायची, काहीतरी जुनं काहीतरी डोक्यात ठेवायचं आणि तसंच वागायचं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराबरोबर ते संवाद साधायचा. मला असं वाटतंय, तुला काय वाटतंय ते सांग. मनमोकळेपणाने जो काही विषय असेल तो बोलून घ्यायचा. नंबर 2, बऱ्याच वेळा काय होतं, की मनामध्ये काही विषय आला, की माणूस म्हणतं, की एकमेकांना टाळतं आणि बोलायला नको, बोललं की वाद होतो, हे होतो, ते होतो आणि कम्युनिकेशन गॅप वाढतो आणि हा जर गॅप वाढला, तर मात्र संशय 1000 पटीनं वाढायला सुरुवात होते. त्यामुळे दिवसभरातनं किमान एक अर्धा 1 तास तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर ते असलं पाहिजे. एकमेकांबरोबर ती मनमोकळ्या गप्पा मारता आल्या पाहिजेत. किमान 5-10 मिनिटं तरी तुम्ही तसं केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग जोडीदाराला समजावता येतं, समजून घेता येतं, समजून सांगता येतं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तिसरी गोष्ट, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की न्यूनगंड मनामध्ये असतो आणि त्या न्यूनगंडातून ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात. त्याच्यामुळे पहिलं स्वतःवर प्रेम करा. आपण सक्षम आहोत, आपल्याकडे ताकद आहे, मग आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि ही जाणीव आपल्या स्वतःला झाल्यानंतर संशय कमी होऊन जातो. त्याचबरोबर ती बऱ्याच वेळा नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपले काही छंद असतील, ते जोपासा. काय आवड-निवड असेल तर ती करा. फक्त तसेच विचार डोक्यात ठेवले, तर तो संशय वाढत राहतो. आणि एक विश्वास जोडीदारामध्ये निर्माण झाला पाहिजे. बघा, तुमचा जो जोडीदार असेल, नवरा असेल, बायको असेल, तुमचा जोडीदार 100% परफेक्ट नाही आणि तुम्ही पण 100% परफेक्ट नाहीये. आणि 100% दुसऱ्यावरती ताबा ठेवता येत नाही. आपल्यावर पण 100% ताबा ठेवता येत नाही. त्याच्यामुळे एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे विश्वास. आणि हा विश्वास जर असेल, तर मला वाटतं की संशय निर्माण होणारच नाही. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते नीट समजून घ्या. नसेल तर परत एकदा हे ऐका, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या, की हे झालं जोडीदाराचं बाहेर काही नाही, फक्त संशय निर्माण झाला मनामध्ये म्हणून. पण जर समजा एखाद्या जोडीदाराचं बाहेर अकाउंट असेल, तर काय करायचं? तर पहिली गोष्ट पुरावे जमा करायचे. यानंतर त्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलायचं, असा-असा विषय आहे. समजून सांगायचं, समजून घ्यायचं. याच्यामधून जर मार्ग निघाला तर ठीक आहे. दोघांनी एकत्र येऊन त्यातनं तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नाही झालं तर काही मान्यवर मंडळी असतात त्यांना मध्यस्थी घ्यायचं. याच्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि जर तो सॉल्व्ह होत नसेल, एकमेकांचा जर विश्वास नसेल, एकमेक दूर जायला लागले असतील, तर सन्मानानं वेगळं व्हायचं.
तू सुखी राहा, मी सुखी राहतो, अशा पद्धतीने. पण नाही, नाही, मला माझ्या पाठीचं म्हणजे माझ्या पाठीत वार केला आणि मला धोका दिला आणि असं झालं आणि तसं झालं. असली फालतूगिरी आता चालायची नाही. कलियुग आहे. परत एकदा सांगतो, हे कलियुग आहे. इथं काही घडू शकतं. त्याच्यामुळे उगाच त्रास करून घेण्यात किंवा दुःख करण्यात काही अर्थ नसतो. आणि आता पूर्वीच्या काळी 7 जन्म एका बरोबर ते लग्न व्हायचं. आज एका जन्मात 7-7 लग्न होतात आणि लग्नाच्या अगोदरही अजून काय काय होतं. हे रिॲलिटी आहे, सत्य आहे, वास्तव आहे. आणि ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यामुळे फार मनाला लावून घेण्यात अर्थ नाही. तर जर शक्य झालं तर एकत्र राहा. नाही शक्य झालं तर गुन्हेगारी होण्यापेक्षा, वाईट गोष्टी घडण्यापेक्षा वेगळं झालेलं चांगलं. बरं, आता मी तुम्हाला या विषयावरती खरं तर असं या विषयावर आपण अजून काही काही बोलू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच मुद्दे आहेत. पण आता वेळेची कमतरता आहे आणि मुख्य गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. आणि आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि अजून एक आपलं फेसबुकचं पेज आहे. एक क्राईमचं आहे आणि दुसरं आपल्या बायोग्राफीचं आहे. तर दोन्ही पेज आहेत. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्यावरती जाऊन फॉलो करा तुम्ही. म्हणजे काय होईल, मला तेवढा सपोर्ट मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत